18 जुलैनंतर मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा, तर मराठवाडा विदर्भात पाऊस लांबण्याची शक्यता. हिंदूंना झोपून चालणार नाही, हिंदुत्वाच्या नावावर लूट सुरू, लुटणाऱ्यांना जागा दाखवली पाहिजे, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. नीट पेपरफुटी प्रकरणी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यास सरकारला कमीपणा का, उद्धव ठाकरेंचा सवाल. षडयंत्र रचलं जाते, त्याचा सूत्रधार कोणत्या पक्षाशी रिलेटेड आहे ते मी काही दिवसानंतर पुन्हा एकदा सांगेन तुम्हाला. राजकीय षडयंत्र असल्याचं म्हणत विनायक राऊतांनी सुनेचे आरोप फेटाळले. माजी खासदार विनायक राऊतांची सुरक्षा काढली, संरक्षण शाखा 1 कडून सुरक्षा मागे घेतल्याची माहिती. 30 मे रोजी पत्र पाठवून सुरक्षा कायम ठेवण्याची केली होती मागणी. ऑपरेशन 1, 2, 3 वर आम्ही थांबणार नाहीत. ऑपरेशन भरपूर अजून व्हायचे. ऑपरेशन टायगर बाबत उदय सामंतांचा ठाकरेंच्या शिवसेनेला सूचक इशारा. अशा पद्धतीच्या लोकांकडे लव्ह जिहादचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून पाहायचं का? आमिर खानच्या तिसऱ्या लग्नावरून नितेश राणेंची टीका, तर राम मंदिरातील दानचोरी हा कुठला जिहाद, आदित्य ठाकरेंचा राणेंना सवाल. मुंबईतील झाडं कोसळण्याच्या घटनांना भांग पिऊन टेंडर काढणारे अधिकारी कारणीभूत, मनसे नेते संदीप देशपांडे यांचा आरोप. ठाण्यातील 3 हात नाका परिसरात धावत्या दुचाकीवर कोसळला बॅनर. घटनेनंतर ठाणे मनपाला जाग, अनधिकृत बॅनर विरोधात कारवाई सुरू, तर शिवप्रताप सेनेच्या अध्यक्षांकडून दिलगिरी व्यक्त. जेजुरीजवळ ट्रकच्या धडकेत 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू, 4 वारकरी गंभीर जखमी. अपघातानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून जखमींची विचारपूस. अपघात अत्यंत वेदनादायी असल्याचं म्हणत व्यक्त केलं दुःख. आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये एफडीआयची मोठी कारवाई, 2.93 कोटींचा खाद्यतेल साठा जप्त. बागारिया ॲग्रो प्रोडक्ट्स आणि बागारिया व्हेजिटेबल प्रोडक्ट्सवरती धाड, दोन्ही कंपन्यांचे परवाने तात्काळ निलंबित. महायुती सरकारची अत्यंत महत्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. पण या योजनेमध्ये तब्बल 92 लाख महिलांना वगळण्यात आलंय. या योजनेची मूळ लाभार्थी संख्या ही 2.4 कोटी इतकी होती. त्या तुलनेत ही घट सुमारे 38% इतकी झाली आहे. केवळ आवश्यक प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे ही घट झालेली नाहीये, तर योजनेच्या अटीच्या निकषात न बसणाऱ्या महिलांना अपात्र ठरवण्यात आलंय. सुमारे 50 ते 55 लाख महिला मुदतीत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकलेल्या नाहीयेत. तर 12 लाख महिलांचं वार्षिक कौटुंबिक उत्पन्न योजनेसाठी निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आढळून आलंय. 4.5 लाखांपेक्षा अधिक महिलांचं वय 65 वर्षांच्या कमाल मर्यादेपेक्षा जास्त होतं. आणि याशिवाय सुमारे 14,000 पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतलेला होता, त्यामुळे त्यांना सुद्धा यातून वगळण्यात आलंय. सर्वाधिक अपात्र महिलांची संख्या ही बीड जिल्ह्यामध्ये आढळून आली. अंतिम लाभार्थी संख्या ही फेरपडताळणी प्रक्रियेनंतरच निश्चित केली जाणार आहे. लाडक्या बहिणीची संख्या कशा पद्धतीने घटली आपण जाणून घेऊया. तर बघा, नेमकी कोणती कारणं ठरलेली आहेत. तर ई-केवायसी अपूर्ण असल्यामुळे 50 ते 55 लाख महिला यांची संख्या घटलेली आहे. 12 लाख महिलांचं कौटुंबिक उत्पन्न हे मर्यादेपेक्षा अधिक असल्याचं आढळलंय, त्यामुळे या 12 लाख महिला देखील कमी झाल्यात. यानंतर 4.5 लाखांपेक्षा अधिक महिलांचं वय हे 65 पेक्षा अधिक आहे. दरम्यान 14,000 पुरुषांकडून देखील या योजनेचा लाभ घेतला जात होता, त्यामुळे ही 14,000 संख्या सुद्धा कमी झाली आहे. आणि 5 लाख महिलांकडून नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यात आलेला होता. सर्वाधिक अपात्र महिला या बीडमधून आहेत.
लाडक्या बहिणींचे 92 लाख नावं कमी झालेले आहे. विरोधक त्याबद्दल सुरुवातीला हे दिलं ना, आता नावं कमी केली जातात. नाही, कमी करू नये, म्हणजे अयोग्य असतील तर कमी करावे. पण 92 लक्ष जर नावं मला माहिती नाही कमी जागे असेल तर याचं एकच कारण आहे, KYC योग्य अजून मुदत वाढवण्याची आवश्यकता आहे. KYCची मुदत वाढवली तर हे नावं योग्य पद्धतीने येऊ शकतात. खरं आहे की सरकारची आता ऐपत नाही. ज्यावेळेस निवडणुका होत्या त्यावेळेस सरसकट दिलं, त्यावेळेस अटी शर्ती लावल्या नाही, आणि आता मात्र अटी शर्ती लावून लाडक्या बहिणीला वगळण्याचं पाप हे सरकार करत आहे. तरी पण 92 लाख महिला वगळल्या आहेत, हे काही लपून राहिलेलं नाही. ज्या अटी शर्ती घालून वगळल्या आहेत, आता हे जर पुन्हा मतदानासाठी जातील तर गावातील महिला यांना जा विचारतील. हे 92 लाख ज्या बोगस लाभार्थींना पैसे दिल्याची वसुली कोणी करायची, याची वसुली राज्याचे मुख्य सचिव, तेव्हाचे राज्याचे अर्थसचिव आणि संपूर्ण कॅबिनेट तेव्हाचं, त्यांची वैयक्तिक संपत्ती जप्त करून हे 92 लाख लाभार्थींना वाटलेले जे पैसे रक्कम आहे कोट्यवधी, ती वसूल केली पाहिजे. राज्याचे तेव्हाचे मुख्य सचिव, अर्थसचिव, महिला बाल कल्याण खात्याचे सचिव आणि तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण कॅबिनेट ज्याने याला मंजुरी दिली, त्या बोगस लाभार्थींना 92 लाख म्हणजे 1 कोटी त्यांच्या वैयक्तिक संपत्ती जप्त करून हे पैसे सरकारी तिजोरीत भरणं गरजेचं आहे. माझा देवाभाऊ आणि शिंदे भाऊंना एकच विचारणा आहे की तुम्हाला आता लाडक्या बहिणींवरचा खर्च दिसायला लागलाय का? तुम्हाला आता लाडक्या बहिणी जड वाटायला लागल्या आहेत का? जिथे तुम्ही लाडक्या बहिणींचे सगळे लाड पुरवतात, त्यांच्या सगळ्या हट्ट पुरवतात, तिथे महाराष्ट्रातल्या माझ्या लाडक्या बहिणींवरचा खर्च काढण्या इतपत किंवा आता त्यांच्यावरती होणारा खर्च हा तुम्हाला जड वाटायला लागलाय का? आज लाडक्या बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे लाडके दादा नाहीत, पण माझी सुनेत्रा वहिनींना विनंती आहे की महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं काम तुम्ही तरी करावं. अनावधानानं नोकरी करणाऱ्या महिलांचे देखील फॉर्म भरले गेले. काही ठिकाणी पुरुषांच्या नावावर फॉर्म भरले गेले, पुरुषांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले. अशा पद्धतीचे आक्षेप असलेले जे फॉर्म आहेत ते वगळण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामध्ये कुठेही पात्र महिला जी आहे, आमची महिला भगिनी जी आहे, तिला वगळण्याचा निर्णय याच्यामध्ये घेतलेला नाही. परंतु किती कोटी महिला भगिनींना आपण देतोय ते न बोलता किती कमी झालं आहे याच्यावरच आपण बोलतो, आणि हे विरोधकांची एक वेगळी स्टाईल आहे. दरम्यान अनेक नगरसेवक, माजी आमदार आणि महाविकास आघाडीचे आमदार आमच्या संपर्कात असल्याचं सूचक विधान उद्योगमंत्री आणि शिवसेनेचे नेते उदय सामंतांनी केलेलं आहे. त्यांच्या विधानामुळे चर्चांना उधाण आलंय. गेल्या काही दिवसांपूर्वी ठाकरेंचे 6 खासदार आणि त्यानंतर सचिन अहिर एकनाथ शिंदेंसोबत गेले आणि त्या पाठोपाठ काही आमदार आणि काही नगरसेवकी संपर्कात असल्याच्या चर्चा वारंवार होत आहेत. या संदर्भात भाष्य करताना ऑपरेशन 1, 2, 3 वरती थांबणार नसून आगामी काळात आणखीन ऑपरेशन्स होतील असा सूचक इशारा सामंतांनी महाविकास आघाडीला दिलाय. ऑपरेशन टायगर म्हणण्यापेक्षा शिवसेनेतले एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालची प्रवेश हे सातत्यानं सुरू राहणार. अनेक नगरसेवक, अनेक महानगरपालिकेचे नगरसेवक, अनेक माजी आमदार, अनेक माजी खासदार, जमलं तर महाविकास आघाडीचे काही आमदार, हे सगळे आमच्यासोबत यायला तयार आहेत. त्याच्यामुळं अजिबात चिंता करण्याची आवश्यकता नाही. ऑपरेशन 1, 2, 3 वर आम्ही थांबणार नाहीत. ऑपरेशन भरपूर अजून व्हायची आहे.